नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्याने 7 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. भारताच्या हरित क्रांतीचे जनक व भारतरत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी महाराष्ट्र राज्य सरकारने 7 ऑगस्टला आता या ठिकाणी शाश्वत शेती दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्याचं घोषणा केलेली आहे. क्लिअर? महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जागतिक आनंद अहवाल 2026 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 116वा क्रमांक आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, 100% एक्झाममध्ये विचारला जाणार. तर 116वा क्रमांक आहे जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये. याच रँकिंगमध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या, भारताचा क्रमांक 116वा आहे, नेपाळचा 99 आहे, पाकिस्तानचा 104 आहे. बरोबर? याच रँकिंगमध्ये 1 नंबरला फिनलँड आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जर बघितलं तर 147 क्रमांकावरती अफगाणिस्तान आहे. बरोबर? तर 147 देशांच्या यादीच्या रँकिंगमध्ये 116वा क्रमांक भारताचा आहे, 147वा क्रमांक अफगाणिस्तानचा आहे आणि याच रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक फिनलँडचा आहे. प्रश्न आहे एखाद्या निर्देशांकमध्ये भारताच्या स्थानाबद्दल. तर बाकीच्या अशाच प्रकारे वेगवेगळे जे काही निर्देशांक प्रकाशित झाले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लक्षात घ्या, AI कामगिरी 2026च्या बाबतीमध्ये 4था, लष्करी खर्चाच्या बाबतीमध्ये 5वा, शस्त्रास्त्र आयातीच्या बाबतीमध्ये 2रा, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये 127, ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये 17वा, QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये 13वा, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये 4था, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये 125वा, हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये 80 आणि जागतिक आधुनिक लष्करी विमान निर्देशांकमध्ये 6वा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. भारतीय हवाई दलामध्ये नुकत्याच पहिल्या भारतीय महिला फायटर कॉम्बॅट लीडर FCL म्हणजे काय? फायटर कॉम्बॅट लीडर बनलेल्या व्यक्ती कोण आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भावना कांत असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? भावना कांत असं त्यांचं नाव आहे. भारतीय हवाई दलामध्ये पहिल्या भारतीय महिला फायटर कॉम्बॅट लीडर त्या या ठिकाणी बनलेल्या आहेत. प्रश्न आहे एखाद्या क्षेत्रामध्ये प्रथम महिलाबद्दल. बरोबर? तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही प्रथम महिला आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत रिव्हिजन किती मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला दिव्यकृती सिंग. जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला श्रीजा अकुला. भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावर असणारी पहिली महिला प्रीती रजक. दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक सिंधू गणपती. BSF दलाची पहिली महिला स्नायपर या ठिकाणी ठरलेल्या आहेत सुमन कुमारी. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी नईमा खातून. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अनामिका बी राजीव. लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत साधना सक्सेना नायर. 2025च्या आशियाई रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला श्रेयसी जोशी आणि पहिल्या भारतीय महिला फायटर कॉम्बॅट लीडरपदी या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत भावना कांत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्य सरकारने AI सक्षम आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली 112 या ठिकाणी सुरू केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक लक्षात घ्या,
पोलीस असेल, अग्निशमन असेल, रुग्णवाहिका असेल, महिला सुरक्षा असेल आणि आपत्ती प्रतिसाद असेल, यासारख्या वेगवेगळ्या 18 सेवा एकाच क्रमांकावरती या ठिकाणी जोडलेल्या आहेत 112 क्रमांकावरती. ठीक आहे. काल काय झालं, बऱ्याच जणांनी मला मेसेज केला आहे की सर 2023 ची सुद्धा PDF पाहिजे, 2024 ची पाहिजे, 2025 ची पाहिजे, 2026 ची पाहिजे. बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा करंट अफेअर्सचा अभ्यास करता तुम्हाला काय करायचं आहे, करंट अफेअर्स, चालू घडामोडी, याच्यातच त्याचा अर्थ आहे. करंट जे रिसेंट मधील या ठिकाणी न्यूज आहेत त्याच्यावरती तुम्हाला चर्चा करायची आहे किंवा अभ्यास करायची आहे. जास्तीत जास्त तुम्ही 1 ते 2 वर्षाच्या PDF तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुम्ही माझ्या घ्या, इतर कोणा शिक्षकाच्या घ्या, ज्यांचं तुम्हाला समजतं त्यांच्या PDF घ्या, झेरॉक्स घ्या आणि जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे सध्या 2 PDF आहेत. एक आहे 2025 ची, जी की जानेवारी ते डिसेंबर 12 महिन्याची आहे, ज्याची किंमत ₹99 आहे, आणि दुसरी आहे 2026 ची, ती आहे जानेवारी ते जून, त्याची देखील किंमत ₹99 आहे. दोन्ही जर तुम्ही एकत्र घेत असाल तर ₹150 किंमत आहे. आणि जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल टोटल 18 महिन्याच्या, तर या ठिकाणी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. नंबर लिहून घ्या, 96 730 58 600. मी परत एकदा सांगतो, 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा की सर आम्हाला 2025-26 ची PDF पाहिजे. मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो, ₹150 पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला 18 महिन्याच्या PDF दिल्या जातील, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स करून अभ्यास करा. ठीक आहे. या ठिकाणी तेलंगणा राज्य सरकारने हा अशा प्रकारचा 112 हा जो काही आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आहे ती या ठिकाणी सिस्टीम सेवा सुरू केली आहे. 18 सेवा एकाच क्रमांकावरती जोडलेल्या आहेत तेलंगणाने. तेलंगणाबद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिना, आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणत्या विमानतळाने देशातील पहिली उपग्रह मार्गदर्शित हेलिकॉप्टर उतरण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, HAL विमानतळ, जे की बेंगलोर या ठिकाणी स्थित आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी भारताच्या या विमानतळाने देशातील पहिली उपग्रह मार्गदर्शित हेलिकॉप्टर उतरण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे. विकास कोणी केलेला आहे याच्याबद्दलचा या ठिकाणचा, तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हे विकसित केलं आहे. मान्यता कोणी दिली, तर नागरी विमान वाहतूक महासंचालनाने या ठिकाणी मंजूर केलेला आहे. याच्यामुळे फायदा काय होणार आहे, तर जो काही लँडिंगचा वेळ होता 12 मिनिटे त्याच्यावरून आता थेट 4 मिनिटावरती आला आहे. आणि हे तंत्रज्ञान नागरी हवाई रुग्णवाहिका, संरक्षण कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जे काही 12 मिनिटांहून 4 मिनिटावर थेट जे आलेलं आहे हे रिडक्शन अत्यंत महत्त्वाचं असते जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशन या ठिकाणी क्रिएट होत असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, मुंबई हायकोर्ट, बरोबर का नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी 50व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. त्याच्या अगोदर या ठिकाणी 49व्या क्रमांकाचे होते न्यायमूर्ती चंद्रशेखर, त्यांच्या अगोदर 48व्या क्रमांकाचे होते न्यायमूर्ती आलोक अराधे, आणि त्यांच्या अगोदर 47व्या क्रमांकाचे होते न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कधी कधी काय होतं, जोड्या लावामध्ये या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन या ठिकाणी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन करूया. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे 54वे महासंचालक वर्षा अशोक अगलावे, नौदल ऑपरेशनचे महासंचालक मनीष चड्डा, केंद्रीय गृह सचिव बनलेत गोविंद मोहन, नवीन शिक्षण मंत्री बनलेत प्रल्हाद जोशी, उच्च शिक्षण सचिव बनलेत नरेश पाल गंगवार, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव बनलेत TK अनिल कुमार, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी विश्वनाथन आनंद, एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनले टेवोल्डे ग्रेमे मारियम, आणि कार्यकारी संचालक या ठिकाणी भारताचे वरिष्ठ सल्लागार बनलेत कुठे, तर IMF या ठिकाणी कार्यकारी संचालकपदी वरिष्ठ सल्लागारपदी या ठिकाणी राहुल जैन यांची नियुक्ती. तर मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश बनलेत न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अंतराळामध्ये
भाताचे पीक घेणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर अंतराळामध्ये भाताचे पीक घेणारा पहिला देश या ठिकाणी चीन ठरला आहे. प्रारंभिक टप्पा लिहून घ्या. शेंजू 14 मोहिमेदरम्यान भाताच्या बियाण्यापासून ते उगवण्यापर्यंतचा जो काही संपूर्ण जीवनचक्राचा प्रयोग आहे तो पूर्ण केला आहे. याच्यामध्ये तंत्रज्ञान कोणतं वापरलं आहे? तर सूक्ष्म गुरुत्वाकर्षण म्हणजेच काय म्हणता येईल मायक्रोग्रॅव्हिटी आणि LED प्रकाशाचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि हा सगळा जो काही कुटाणा आहे त्याच्या मागचा उद्देश काय? तर भविष्यामध्ये मंगळ आणि चंद्रावरील मोहिमांसाठी अंतराळातच अन्न उत्पादन स्वयंपूर्ण करणे या उद्देशाने या ठिकाणी अशा प्रकारचं अंतराळामध्ये भाताचं पीक घेण्याच्या मागचं या ठिकाणी हे उद्दिष्ट आहे. कोणी केलं आहे? तर चीनने. चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग, चलन वापरलं जातं रेनमिनबी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या दिवशी जागतिक जैव इंधन दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 10 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी जागतिक जैव इंधन दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पॉईंट लिहून घ्या. पारंपरिक जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून बिगर जीवाश्म किंवा नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक जैव इंधन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर पर्याय क्रमांक सी 10 ऑगस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8. जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए सग्निक रॉय आणि पर्याय क्रमांक बी सायंतन कुशारी या दोघांनी या ठिकाणी पदक जिंकलं आहे, सुवर्ण पदक. कशामध्ये? जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांच्या विजेतेपदांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 अनाथ सिंगने याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलं. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 अँड्रिया किमी अँटोनेली यांनी जिंकलं. जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं सूरज कुमार चांद यांनी. जर्मन मोटोजीपी 2026चं विजेतेपद मार्क मार्केज यांनी जिंकलं. भारताचे 99 क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत VS रथनवेल. F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 जिंकली चार्ल्स लेक्लेर्क या खेळाडूने. नॉर्वे चेस 2026 ची स्पर्धा जिंकली R प्रज्ञानंदा या खेळाडूने. जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलाय सग्निक रॉय आणि सायंतन कुशारी यांनी. पुढचा प्रश्न कद्र AF. काय? कद्र AF बरोबर का नाही? तर हे कोणत्या देशाने विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इराणने विकसित केलेले हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा अंदाजित पल्ला सुमारे 2000 किलोमीटर इतका आहे आणि ते शहाब 3 क्षेपणास्त्र या ठिकाणी जे काही क्षेपणास्त्र होतं त्या फॅमिलीवरती या ठिकाणी डिपेंड आहे किंवा बेस आहे किंवा आधारित आहे. तर पर्याय क्रमांक ए इराण या देशाने कद्र F नावाचं या ठिकाणी मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. इराण. नवीन अध्यक्ष आहेत मसूद पेजशकियान. राजधानी आहे तेहरान. चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियन. पुढचा प्रश्न कोणत्या अवकाश कंपनीने एव्हरेस्ट हे 80 टन वजनाच्या श्रेणीतील फुल फ्लो स्टेज्ड कंबशन रॉकेट इंजिन विकसित केलेलं आहे? FFSC म्हणजेच काय? फुल फ्लो स्टेज्ड कंबशन. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे इंजिन द्रव ऑक्सिजन आणि द्रव मिथेन ज्याला म्हणता येईल मेथलॉक्स वापरतं. सुमारे 80 किलो न्यूटन थ्रस्ट निर्माण करण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलं आहे. एव्हरेस्टमध्ये
प्रगत फुल फ्लो स्टेज कंबशन ज्याला म्हणता येईल FFSC सायकलचा या ठिकाणी वापर केला जातो, जो एक अत्यंत कार्यक्षम रॉकेट प्रणोदन तंत्रज्ञान आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीज या अवकाश कंपनीने एव्हरेस्ट हे 80 टन, एव्हरेस्ट मसाला नाही बरं का, एव्हरेस्ट हे 80 टन वजनाच्या श्रेणीतील फुल फ्लो स्टेज कंबशन रॉकेट इंजिन आहे, मसाला नाही, या ठिकाणी हे विकसित केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. कोलंबिया देशाचे 36वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अबेलार्डो दे ला एस्प्रिएला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अबेलार्डो दे ला एस्प्रिएला असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी कोलंबिया देशाचे 36व्या क्रमांकाचे प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. जाता जाता एकदा काय करूया, 2026 मध्ये लेटेस्टमध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत नियुक्त, त्यांच्यावरती एकदा चर्चा करून जाऊया. गयानाचे आहेत मोहम्मद इरफान अली, सेशेलचे आहेत पॅट्रिक हर्मिनी, बोलिव्हियाचे आहेत रॉड्रिगो पाज, आयर्लंडचे आहेत कॅथरीन कॉनोली, टांझानियाचे आहेत विम्बलू चेंबा, व्हेनेझुएलाचे आहेत डेल्सी रॉड्रिग्ज, इराकचे आहेत निजार अहमदी, बेनिनचे आहेत रोमुआल्ड वडाग्नी, युगांडाचे आहेत योवेरी मुसेवेनी आणि कोलंबियाचे आहेत अबेलार्डो डे ला एस्प्रिएला. क्लिअर. शेवटचा प्रश्न, आनंद प्रकाश यांची कोणत्या देशामध्ये भारताचे उच्चायुक्त हाय कमिशनर म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्वातिनी नावाचे एक देश आहे, त्या देशाचे भारताचे उच्चायुक्त म्हणून आनंद प्रकाश यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उच्च शिक्षण सचिव म्हणून धर्मेंद्र प्रधान, नरेश पाल गंगवार, प्रल्हाद जोशी की पियुष गोयल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.